महाराष्ट्र सरकारने राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय। 2025 ते 26 पासून टप्प्याटप्प्याने सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार असून सुरुवात इयत्ता पहिली पासून होणार आहे। नव्या अभ्यासक्रमात 70% सीबीएसई पॅटर्न आणि 30% राज्य शिक्षण मंडळाचा समावेश असेल। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तारा राणी यांचा इतिहास आणि मराठी भाषा अनिवार्य असेल असं सरकारने स्पष्ट केले। हा निर्णय शिक्षणाच्या आधुनिकतेसाठी योग्य की राज्य शिक्षण मंडळाच्या अस्तित्वावरच घाला, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सीबीएसई अभ्यासक्रमाचा शालेय शिक्षणात समावेश केल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची भूमिका भविष्यात काय राहणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्यातील 75% विद्यार्थी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये शिकतात। असं असताना एसएससी बोर्डाचं अस्तित्व टिकवलं जाणार का, की हळूहळू त्याचा विसर पाडला जाणार, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। सरकार हा बदल करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकांची तयारी। जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांमध्ये शिकणारे बहुतांशी शिक्षक सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षित नाहीत। इंग्रजी माध्यमाचा पाया मजबूत नसताना शिक्षकांना या बदलासाठी कसं तयार केले जाणार? शिक्षकांसाठी खास ट्रेनिंग कार्यक्रम होणार का? त्यासाठी किती बजेट असेल? जर एसएससी बोर्डाच्या शिक्षकांना अचानक सीबीएसई अभ्यासक्रम शिकवायचा असेल तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल का? सीबीएसई अभ्यासक्रम हा अधिक स्पर्धात्मक आणि संकल्पनाधारित शिक्षणावर आधारित असतो। मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाशी जोडून घेऊ शकतील काय? मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक इंग्रजी माध्यमातील तांत्रिक अभ्यासक्रमावर येण्यास अडचणी होणार नाहीत का? शिक्षकांनी इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली तरी त्यासाठी लागणारी अतिरिक्त साधने आणि वेळ पुरेसा असेल का? एसएससी बोर्डाच्या तुलनेत सीबीएसई अभ्यासक्रम, मूल्यांकन पद्धती, पेपरचं स्वरूप आणि शिकवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे। त्यामुळे एसएससी पद्धतीत शिकलेल्या पालकांना आपल्या मुलांचं मार्गदर्शन करता येईल का? एकीकडे महाराष्ट्र सरकार मराठी भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळवते, तर दुसरीकडे संपूर्ण शिक्षण व्यवस्था सीबीएसई पॅटर्नकडे वळवते। सीबीएसई अभ्यासक्रमात प्राधान्य इंग्रजी विषयाला दिले जातं, त्यामुळे पुढील पिढी मराठीपासून दुरावेल का? 30% राज्य मंडळाचा अभ्यासक्रम मराठीचा समावेश करेल, पण भविष्यात तो आणखी कमी केला जाणार नाही का? स्थानिक भाषेतून शिकल्याने बौद्धिक विकास होतो असं शास्त्रीय संशोधन सांगते। अशा वेळी इंग्रजी माध्यमावर भर देणे योग्य ठरेल काय? सीबीएसई अभ्यासक्रम हा मुख्यतः खाजगी शाळांमध्ये राबवला जातो। महाराष्ट्रातील शाळांमध्ये तो लागू केल्यास खाजगी शाळांना मोठा फायदा होईल आणि जिल्हा परिषद व सरकारी शाळा नामशेष होतील का, याबाबत ही प्रश्न उपस्थित होतोय। एसएससी बोर्डच्या शाळांचा दर्जा सुधारण्याऐवजी थेट सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणे ही सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या बाजूने जाणारी सुधारणा म्हणता येईल का? ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम झेपेल काय? सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी अजून अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। शिक्षकांची तयारी आणि प्रशिक्षिती यावर किती भर दिला जाणार? मराठीचा दर्जा टिकवण्यासाठी शासनाची ठाम काय भूमिका असेल? हे सर्व प्रश्न अनुत्तरित असताना सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेतील नवीन पर्वाची सुरुवात आहे की आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेचा तडा, याचा विचार करायला हवा। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।